भूदान व गोदान चळवळीतले विनोबा भावे त्यावेळेस व्याख्यान देण्याकरता फिरायचे. एक श्रीमंत व्यक्तीच्या घरी विनोबा भावे गेले. त्यांना झोपण्याकरता रात्री मोठी गादी टाकली. पण विनोबा भावेने पिशवी फाटकी हातात होती. त्या पिशवीमध्ये आईचं पातळ आणलं होतं. बरोबर मळकं असणारं ते पातळ पिशवीतून काढलं. त्या गादीवरती विनोबा भाव्यांनी आथरलं आणि त्याच्यावरती झोपले. तो श्रीमंत व्यक्ती म्हणला, का हो, एवढी सुंदर असणारी गादी आहे, मळालेलं पातळ त्या गादीवरती का आथरलं? विनोबा भावे सांगत होते की मला दररोज आईच्या मांडीवरती झोपायची सवय होती, पण आई जाऊन 1 वर्ष पूर्ण झालंय. पातळ खाली आथरलं आईचं, त्याच्यावरती झोपलं का मला आईच्या मांडीवरती झोपल्यासारखं वाटतंय, तशी मला झोपच येत नाही. विनोबा भावे साधे व्यक्ती नव्हते, पण जीवनामधली आई निघून गेली ना, त्याच्या आयुष्यामधलं सर्वस्व जात असते. आमचा बाप निघून गेलाय ना, जीवनामधलं सर्वस्व जात असतं. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आधार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना